नमस्कार. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या डोक्यावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली. हे अगदी काही दिवसांपूर्वी आपण ऐकलं. मित्रांनो, लाखो जीव घेणाऱ्या क्रूर हिटलरनं शेवटी आत्महत्या केली. सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करून घेतात. मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरून उडी मारून जीव देतात. आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले आणि कित्येकांना आधार देणारे भय्यूजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूतनं नैराश्यातून आत्महत्या केली आणि आता 6-8 महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी आपलं जीवन संपवतात. नागपूरची बातमी. उच्च विद्याविभूषित दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर ज्योत्स्ना मेश्राम यांनी 9व्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली. या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातून काय शिकायचं आपण? पाण्यात शांतपणे पोहणारं बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहीत असतात. माणूस वरवर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असू शकते जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय, वर सुंदर ताजमहल असला तरी खाली कबरच आहे हे विसरून चालणार नाही. भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर एबीपी माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भय्यूजी महाराज स्वतः एक आध्यात्मिक गुरु होते, परंतु ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातला स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्याजवळ आउटलेट नव्हता. इतकं महत्वाचं असतं का हे आउटलेट? होय. कोट्यावधी रुपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला आउटलेटच दिलं नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असतं हे वेस्टवेअर. मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील? मुंबई का तुंबते? पुरेसा आउटलेट राहिलं नाही. म्हणून आपला आउटलेट सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचा आउटलेट वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंतर्मनाचा आउटलेट ओपन करण्यासाठी मेडिटेशनचा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातलं सगळ्यात मोठं आउटलेट म्हणजे आपले डोळे ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध, वाहून जाऊ द्या स्ट्रेस, दुःख, उपेक्षा. पिस्तूलच्या गोळीनं डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा हे केव्हाही सोपं नाही का? म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. हसा, बोला, रडा, भांडा, व्यक्त व्हा, मुक्त व्हा. तसे मित्र शोधा. काळजी घ्या. सोडून गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत विथ यू म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. समस्त मित्रांना समर्पित. निवेदन संतोष मते.